एक महत्त्वाची बातमी आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण होऊन देखील मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्यापपर्यंत सापडलेला नाहीये, तो फरार आहे। त्यामुळे एसआयटी, सीआयडी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या समोर मोठं आव्हान आहे। या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात सुनावणी देखील सुरू आहे। दरम्यान सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150 पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। तर कृष्ण आंधळेला अटक कधी होणार असा सवाल देशमुख कुटुंबीय उपस्थित करतायत, मात्र आंधळे अद्यापही फरारच आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत, मात्र त्यातला कृष्ण आंधळे नावाचा मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। त्याला पकडण्यात पोलिसांना यश येत नाहीये। तर त्यामुळे आता एसआयटी आणि सीआयडी यासोबतच स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर मोठं आव्हान आहे। या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात या संदर्भातली सुनावणी सुरू आहे, मात्र कृष्ण आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।